नमस्कार. आज मी मलावी देशामध्ये आलेली आहे 3 महिन्यासाठी. तर इथला मलावी देशातला जो फेमस मासा आहे चांबो मासा, त्याचं मी फ्राय करून आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, अतिशय टेस्टी मासा आहे हा. तर चला आता आपण चांबो मासा फ्राय करायला सुरुवात करूया. तर बघा, आता हे 2 मासे आणलेले आहेत चांबो, ते आता साफ करून घेते मी. हा बघा, आता हा चांबो मासा संपूर्ण साफ करून घेतलेला आहे चांगला, आतून बाहेरून संपूर्ण. आणि मी डोळे ठेवलेले आहेत दोन्ही माशांचे, आणि हे मध्ये कट मारून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला मसाला भरायला संपूर्ण चांगलं होतं. हे बघा, दोन्ही बाजूने. तर चला आता आपण वाटण करायला घेऊया. आता मी ह्याच्यासाठी 30-40 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे 1 इंच 1.5 इंच आलं घेतलेलं आहे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आता मी ह्याचं वाटण करून घेते. चला, आता आपल्याला माशाला जो मसाला लावायचा आहे ना, तो आपण रेडी करून घेऊया. आता हे मिरची, आलं, लसूणीचं पेस्ट करून घेतलेली आहे. आता ह्याच्यात आपण हळद अर्धा चमचा घालूया. आता ह्याच्यामध्ये मसाला घालूया 1-2, कारण आपल्याकडे 2 मासे आहेत ना. हे 2 माशांसाठी 4 चमचे, छोटे चमचे मसाला घेतलेला आहे. आता धने पावडर घेतलेली आहे 2 चमचे. हे आता मीठ घ्यायचं आहे आपल्याला. हे तेल घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे तांदळाचं पीठ ह्याच्यातच आपण करायचं. हे मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यातच आपण तांदळाचं पीठही घालून घेऊया. 1-2 तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालू शकतं, कारण आपले मासे मोठे आहेत आपले, आतून बाहेरून आपल्याला भरायचं आहे. आणि हे कोकम आगळ तुमच्याकडे नसेल तर कोकम भिजवून तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये. आता हे घालून घेऊया आपण, कारण मासा म्हटल्यावर आंबटपणा पाहिजेच. आता हे आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, आता रेडी झालं आहे माझं पुरं. सगळं व्यवस्थित आहे, मीठ व्यवस्थित लावायचं. आता तुमच्याकडे कोकम नसतील ना, आता लिंबू पिळा, तुम्ही चिंच घाला, पण घाला. आता माझं झालं आहे रेडी. आता मी माशाला लावून घेते. हे बघा, आता व्यवस्थित त्या माशाला लावायचं आपण. हे सगळे जे कापं केलेले आहेत ना, कट केलेले आहे, त्या ह्याच्यामध्ये कटमध्ये व्यवस्थित टाकायचं आपण, भरायचं. हे बघा, आता हे असं भरायचं व्यवस्थित त्याला. हे जे कापलेलं आहे ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे. हे बघा, आता हे आतून सुद्धा आहे ना, आतूनचा भरून घ्यायचं व्यवस्थित. असे असं आतचा मसाला संपूर्ण लागला गेला पाहिजे. हे बघा, असं तोंडाच्या बाजूला संपूर्ण मसाला लागला गेला पाहिजे आपल्याला. हे आता असं करून घेते मी व्यवस्थित. हे बघा, हे बघा, आता सगळं लावून झालेलं आहे माझं. आता हे कमीत कमी 2 तासासाठी तरी आपण मॅरिनेट करायला ठेवूया. ह्याला जितकं तुम्ही मॅरिनेट करायला ठेवाल ना, तेवढं ते आणखी चांगलं होईल. चला, आता हे ठेवूया आपण 2. आता आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे ना, त्याच्यासाठी आता गॅस चालू केला आणि आपण तेल टाकून घेऊया. चला, आता तेल गरम झालेलं आहे. आता मी मासा टाकून घेतो. 2 मासे झाले असते. आता मीडियम गॅसवर आपण आता त्याला फ्राय करून घेऊया. हे बघा, आता एकदम बारीक मीडियम गॅसवरच आपल्याला तयार करायचे.
आणि हे असं साईडचं तेल टाकून घ्यायचं वरून, मग तेवढं ते तिथेसं चांगलं शिजलं जातं, फ्राय केलं जातं. तर आपला फ्राय पॅन थोडा छोटा असल्यामुळे ना आपल्याला हे मागे पुढे करावं लागते सारखं. ते चारी बाजूनी फ्राय झालं पाहिजे, साईडने असं तेल घेत राहिलं पाहिजे. तर आता हे उलटं करून घेऊया आपण. हे बघा, एकदम स्लोली उलटं करून घ्यायचं आपण. आता हे उलटं करून घेते मी. हे बघा, आता उलटं करून घेतलं आहे मी. आता परत आपल्याला लो गॅसवरच असं सावकाश करून घ्यायचं, जेवढं आपल्याला फ्राय होत नाही तोपर्यंत आपण करून घ्यायचं. हे बघा आपलं झालेलं आहे. तर हे मस्त झालं आहे, संपूर्ण चारी बाजूने एकदम आपलं फ्राय झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि हे आपण सर्व करून घेऊया. आज मी मलावी देशातला हा जो शांबो मासा, फेमस मासा त्याचं मी तुम्हाला फ्राय करून दाखवलेलं आहे. तर नक्की तुम्ही करून बघा, अतिशय टेस्टी मासा आहे हा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.